नमस्कार. चला तर मी कल्पना माझ्या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर इथं आपल्याला आता सणासुदीसाठी अगदी स्पेशल अशी रेसिपी बनवायची शेवटपर्यंत पहा. नक्की तुम्हाला सुद्धा आवडेल. अगदी परफेक्ट आणि लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांना आवडणारी आहे. तर आता ह्या ठिकाणी आपण घेतलेला आहे नारळ घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण थोडे तुकडे करून घेतलेले ते आपल्या त्यामधले सुद्धा आणखीन छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहे. तर आता ह्या ठिकाणी पटकन मी छोटे छोटे तुकडे करून घेणार आहे आता. तर इथं आपले तुकडे आता करून झालेले आहेत. आता तुकडे करून घेतल्यानंतर आपण मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. तुम्ही खिसून घेतलं तरीसुद्धा चालते, पण खिसण्यापेक्षा मिक्सरलाच काढून घ्यायचं आहे आपल्याला. तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपलं एक चांगलं वाटण तयार करून घ्यायचे. तर ह्या ठिकाणी आता मिक्सरला सुद्धा मी काढून घेतले. पाहू शकता ह्या ठिकाणी अशा पद्धतीने छान आपलं एक वाटण तयार झालेलं आहे. बिलकुल कमी मेहनतीमध्ये आणि फास्टमध्ये तुम्ही ही रेसिपी बनवू शकता. तर इथे गॅसवरती पॅन ठेवायचं आहे. 1 चमचा आपण साजूक तूप टाकलेला आहे आणि जो आता आपण मिक्सरला खोबर काढलेला आहे ना, तेच आपल्याला आता इथे थोडंसं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे तुपामध्ये आणि छान मऊसर होईल. टेस्टला पण अगदी छान भन्नाट लागेल. तर इथं जास्त आपल्याला भाजायचं नाही. तर यामध्ये 1-2 चमचे इतकी मी साखर टाकून घेतलेली आहे आणि साखर टाकून थोडंसं टेस्ट येण्यासाठी आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. रंग बदलेपर्यंत जास्त भाजायचं नाही. 1-2 ते 3 मिनिट आपण ठेवलेलं होतं खोबर आणि त्यामध्ये आता दूध टाकून घेतलेलं आहे. 1 कप इतकं दूध टाकल्याने दूध आपल्याला चांगलं खोबरमध्ये आटवून घ्यायचं म्हणजे चांगलं शिजलं जाईल आणि टेस्ट जी आहे ती छान येईल. तर इथं आपण दूध टाकून आता छान शिजवून घेणार आहोत. तर पाहू शकता घट्टसर आपलं खोबर झालं आहे. दूध जे आहे ते छान टेस्ट आलेली आहे आणि मुरलेलं सुद्धा आहे. तर इथं आपल्याला आता गॅस बंद करायचं आहे. आता थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये आता आपण हे काढून ठेवणार आहोत. आता इथं आपलं खोबर तर तयार झालेलं आहे. आता हे साईडला ठेवायचं आहे आणि दुसरी प्रोसेस काय ते पाहूया आता. आता हे खोबर तुम्ही कुठल्याही सारण म्हणून सुद्धा वापरू शकता. मोदकसाठी, करंजीसाठी, कुठल्याही पदार्थासाठी तुम्हाला वापरता येते. पण आज आपल्याला अगदी भन्नाट पदार्थ बनवायचे. तर इथं घेतलेला आहे 1 वाटी रवा घेतलेला आहे, बेसन घेतलेलं आहे आणि साखर घेतली आहे, दूध घेतले आणि साजूक तूप घेतलेलं आहे. तर इथं मी 4 ते 5 चमचे इतकं भरपूर असं तूप घेतलेलं आहे आणि तूप जे आहे ते सुरुवातीला मेल्ट करून घ्यायचं आहे आणि त्या तुपामध्ये आपण 1 वाटी इतका रवा टाकलेला आहे. रवा छान फुलला जातो आणि टेस्टला अगदी भन्नाट लागतो. आता तुपामध्ये रवासुद्धा आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं, जास्त रंग बदलेपर्यंत नाही. आता रवा टाकल्यानंतर आपण यामध्येच बेसनसुद्धा टाकलेला आहे. बेसनसुद्धा आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे. आता दोन्ही एकत्र करून आपण थोडासा रंग बदलेपर्यंत वास येईपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे. पाहू शकता अगदी मस्त टेस्टला आणि मार्केटपेक्षा भारी मिठाई आपण घरीच बनवू शकतो. इतकी सोपी पद्धत आहे. आता भरपूर सणवार असतात त्यासाठी तुम्ही हा पदार्थ नक्की ट्राय करू शकता. तर इथं आता छान भाजत आहे. आता मी फास्टमध्ये दाखवलं आहे पण छान आपल्याला गॅस मिडियम ठेवून भाजून घ्यायचे. तर इथं जे खोबर आपण मिक्सरला काढून घेतलेलं होतं आणि छान ते दुधामध्ये शिजवून घेतले ते खोबर आता आपण यामध्ये इथं टाकलेलं आहे. आता हे सर्व जिन्नस जे आहे ते चांगले मिक्स करून घ्यायचे. रंगसुद्धा बदललेला आहे आणि छान घरभर वास पसरलेला मस्त बेसन, रवा आणि खोबर अगदी छान भन्नाट पदार्थ आहे. तर इथं साईसकट आपण 1 कप आणखीन दूध घेतलेलं आहे. त्या दुधामध्ये आपल्याला पूर्ण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. पटकन दूध जे आहे ते आवळून घेतलं जाईल कारण रवा आहे, बेसन आहे. तर 2 ते 3 मिनिट आपल्याला इथं असंच मिक्स करून घ्यायचं आहे. घट्टसर होईपर्यंत आपण हे मिक्स करून घेणार आहोत. नेहमी त्याच पद्धतीचे बनवण्यापेक्षा थोडंसं आपण आज वेगळं बनवलेलं आहे आणि सोपी पद्धत आहे, बिलकुल बिघडणार नाही. तर इथं आता थोडं मिक्स झाल्यानंतर काय करायचं, आपण साखर जी आहे ती सुरुवातीला खूप कमी टाकलेली आहे. आता ह्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, इथं हे शिजेपर्यंत चांगलं दूध मुरलं जाईल यासाठी आता आपण गॅस तर बंद केलेला आहे. आता वरती फक्त आपल्याला झाकण ठेवायचं आणि रवा जो चांगला मध्ये फुगला जातो आणि व्यवस्थित आपलं जे पदार्थ आहे तयार होतो. इथं दुसऱ्या साईडला आपण आता एक छोटं पातेलं ठेवणार आहोत. त्यामध्ये आपल्याला टाकायचं 1 वाटी इतकी साखर टाकायचे. त्यामध्येच आता अर्धी वाटी इतकं पाणी टाकून आपण 1 तारी म्हणजे थोडंसं आपल्याला पाक होऊ द्यायचं आणि 1 तारी आपण चाचणी ह्या ठिकाणी बनवून घेणार आहे. जास्तही कडक बनवायचं नाही. आपल्याला एकदम मुलायम आणि मऊसर आपला हा पदार्थ बनणार आहे. त्यामुळे आपल्याला ते इथं घेतलेली आहे मी जायफळ घेतली आणि थोडी खिसून टाकणार आहे. वेलची पावडरसुद्धा मी अगोदर साखरमध्ये टाकलेली होती. तर तुम्ही ऑप्शनल नाही टाकलं तरी चालते पण टेस्टला अगदी भन्नाट लागते, नक्की टाका. तर इथं चिकट असे एकतरी आपलं पाक छान तयार झालेलं आहे. आता इथं आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि इथं आपण आता जे पाक बनवून घेतलं आहे अगदी मऊसर झालं आहे आणि पूर्ण दूध जे छान आटलेलं आहे. आता ह्यामध्ये आपल्याला पाक जो तयार केला तो पाक टाकून द्यायचा आहे. आणि पाक टाकल्यानंतर थोडंसं गॅस चालू करून आपल्याला मिक्स करून घ्यायचं म्हणजे चाचणीचा जो चव आहे ती पूर्ण पिठामध्ये चांगली मिक्स होईल.
1-2 मिनिट आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता ह्या ठिकाणी पूर्ण पाक जो आहे तो चांगला मुरलेला आहे आणि आपण 10 मिनिटासाठी झाकण ठेवलं होतं, कारण एकत्र पूर्ण साखरेची चव जी आहे ती चांगली रवा आणि बेसनमध्ये मिक्स होईल यासाठी आपण 1-2 मिनिटासाठी झाकणसुद्धा ठेवलेलं होतं. आता थंड झालेलं आहे, आता आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. आता इथं आपण प्लेटमध्ये थोडंसं तूप लावून घेतलं आणि त्यामध्ये आपल्याला बॅटर काढून घ्यायचं आणि थोडं मिक्स करून घ्यायचं. या बॅटरपासून तुम्ही वडी बर्फी काही बनवू शकता. तर इथं आपल्याला वडी बर्फी काही न बनवता आपण छान ह्या ठिकाणी मस्त मऊसर आपल्याला लाडू बनवायचे. इथे मी थंड करून घेणार आणि लगेच आपण याचे लाडू वळणार आहोत. तर आता चॅनलचे नवीन असेल तर प्लीज चॅनलला एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा किंवा तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या भागातून पाहतात नक्की एक कमेंट करून सांगा. तर ह्या ठिकाणी थंड झालेला आहे. आता आपण छान त्याचा एक गोळा बनवू. आता इथे लहान मोठे तुमच्या आवडीनुसार तुम्ही छोटे मोठे बनवू शकता. तर मी ह्या ठिकाणी अगदी लहान आकारामध्ये मीडियम साईजमध्ये हे लाडू जे आहे ते छान वळून घेणार आहे. पाहू शकता अगदी मऊसर. आता जर हे मऊ वाटत नंतर थंड होऊन छान घट्टसर होणार आहेत. चला तर फास्टमध्ये तर सर्व लाडू जे आहे ते मी छान वळून घेणार आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा किंवा तुम्ही लाडू कसे बनवतात ते सुद्धा नक्की एक कमेंट करून सांगा. मलाही कळेल की तुमच्या लाडूची पद्धत कशी आहे आणि माझी लाडूची पद्धत तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा कमेंट करून सांगा. चला तर ह्या ठिकाणी बोलता सर्व लाडू जे आहेत ते आपले तयार झालेले आहेत. आता जे लाडू आपण बनवून घेतले ते एका प्लेटमध्ये छान आपण लावून घेणार होता. अगदी गोल गरबीत चवीला तर अप्रतिम आहेत, अगदी भन्नाट टेस्टी आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. तुम्हाला एक लाडू तोडून दाखवेन किती मऊसर आणि छान टेस्टला तर अगदी भन्नाट आहे, कारण तूप आणि भरपूर वापरलेलं आहे, खोबर वापरलेलं आहे. तुम्ही ह्या ठिकाणी ड्रायफ्रूटसुद्धा वापरू शकता किंवा लाडूवरती एक बदामाचे काप लावले तरीसुद्धा अगदी दिसायला सुद्धा सुंदर दिसतात. तर इथं सर्व लाडू आपले तयार झालेले आहेत. चला तर झालेत ना मस्त गोल गरगरीत आपले छान मऊसर लाडू तयार. तर अगदी भन्नाट मऊसर आणि लहानापासून मोठ्यापर्यंत आवडणारे हे लाडू तयार झाले. तर तुम्हाला लाडू कसे वाटले नक्की एक कमेंट करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.